वृक्षांची निगा राखली तरच निसर्गाचं आणि पर्यावरणाचं रक्षण होईल. चारोस्कर. आज अनेक ठिकाणी वृक्ष लावले जातात, मात्र त्यांची निगा राखली जात नाही. अशा वृक्षांची निगा राखली तर निसर्गाचं व पर्यावरणाचं रक्षण होईल. त्याशिवाय संस्थेला कुठलीही मदत लागल्यास मदत केली जाईल, असं आश्वासन चारोस्कर यांनी दिलंय. दिंडोरी तालुक्यातील कोराट येथील न्याराई माता डोंगर परिसरात स्वराज्य बहुउद्देशीय संस्थेतर्फे आज रविवार दिनांक 18 रोजी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व रक्षाबंधन निमित्तानं मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्षांना राखी बांधण्यात आली. त्यावेळी सौ चारोस्कर बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी समर्थ केंद्राची संचालक आबासाहेब मोरे, कोराटे गावचे उपसरपंच बाळासाहेब कदम, वानरवाडीचे सरपंच दत्तू भेरे, नगरसेवक प्रदीप घोरपडे, सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब अस्पले, रामराव घडवजे, वरुण सोनवणे, तुषार चारोस्कर, भास्कर चव्हाणके आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सैनिक अनिकेत कदम व महाराष्ट्र कबड्डीच्या कर्णधारपदी निवड झालेले ऋषिकेश गडाख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वामी समर्थ केंद्राचे संचालक आबासाहेब मोरे यांनी वृक्षांबाबत असणारं प्रेम व्यक्त करून येणाऱ्या काळामध्ये सर्वांना बरोबर घेऊन तालुक्यात वेगवेगळ्या जातीचे वृक्ष लागवड करणार असल्याचं सांगितलं. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब चव्हाणके यांनी संस्थेच्या कार्याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रवीण सोमवंशी यांनी करून उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी स्वराज्य बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी, सदस्य व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक.